सर्व महाडकर नागरिकांनी आपल्या जागेवर उभं राहून श्रद्धांजली अर्पित करावी। सर्व महाडकर नागरिकांना विनम्र आवाहन आहे, आपल्या जागेवर आपण उभं राहावं। जे ग्राउंडवर खाली बसले त्यांनी आपल्या जागेवरती उभं राहावं। पद्मविभूषण आशाताईंच्या नावाने आपल्याला श्रद्धांजली व्हायची। ओम शांति शांति। धन्यवाद। निश्चितपणाने आपण पाहता ज्यांना कित्येक वेळा नॅशनल फिल्म अवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला होता अशा आपल्या आशाताई भोसले, पद्मविभूषण म्हणजेच भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून देखील आशाताईंना हा पुरस्कार मिळाला होता। आणि कित्येक मराठी हिंदीमध्ये आपण पाहतोय 1000 पेक्षा जास्तीचे गाणे त्यांच्या माध्यमातून गायले गेले होते। अशा आशाताई आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या आवाजातील एक ऊर्जा, लवचिकता आणि प्रत्येक गाण्यात वेगवेगळा पणा आणण्याची कला त्यांच्यामध्ये होत्या। अशा गायनातील जादूगार आज मात्र हरपला, त्यामुळे त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली। 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे सर, याची आपण नोंद देऊया संपूर्ण टीमला। यस, थँक्यू। आणि पहिला बॉल नेहमीप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेचा फ्री हिट स्वरूपाचा असेल। बिग बॅटलला इथून पुढे आता मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते। एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल ॲडव्होकेट नितीन कोपरे मित्रमंडळ महाड, फायटर चेट अँड कंपनी। दुसऱ्या साईडला आपण पाहतोय स्नेहल पर्व म्हणजे अलिबागचा संघ, बुम बुम माट्या अँड कंपनी इन ऍक्शन पाहायला मिळेल। पहिलीच बॅटल बाउंड ट्रॅक वरती देवज एक्सप्रेस मयूर वाघमारे समोर महाडचा या संपूर्ण महाराष्ट्राचा फायटर जेट योगेश पेनकर। सामन्याला सुरुवात, अंतिम रात्र, पहिला बॉल, पहिलाच बॉल इथून पुढे आपल्याला फ्री हिट स्वरूपाचा पाहायला मिळेल। पहिला बॉल डिलिव्हर सुद्धा नाही झाला तरी मैदानाचे चौफेर प्रेक्षक वर्ग आणि वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत। आज धमाल मस्ती आणि खूप सारा क्रिकेटचा आनंद आपण लुटणार आहोत। पहिलाच बॉल चॉप करायचं होता, परफेक्ट वाईड यॉर्कर, देवत एक्सप्रेस आता मात्र निघाली सुसाट। पहिला फ्री हिटच्या बॉलवरती धावा नाही बनवू शकले फायटर चेट आणि इथून पुढे आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। डॉट बॉलने सुरुवात केली आहे स्नेहल पर्व अलिबागच्या या टीमने, परंतु दोन्ही संघ ताकदवान आहेत। एक चांगली बॅटर रंगेल आणि मॅच मध्ये नेमकं घडणार तरी काय, 6 षटकांची लढत आहे त्यामुळे चर्चा रंगेल। पुढचा बॉल या वेळेला पायांचा वेध घ्यायचा होता आणि इथून पुढे व्हाईट बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय। एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळाली तरी योगेश नाराज आहेत, कारण त्यांना माहिती होतं फक्त बॅट जरी संपर्क झाला असता तर बॉल फाईन लेगच्या दिशेने निघून गेला असता, परंतु संपर्क नाही झाला आणि व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे त्यांना पाहायला मिळाला। एक धाव आतापर्यंत आपल्याला धाबळकावरती पाहायला मिळते। पुढचा बॉल या वेळेला लॉफ्ट करायचं होतं जागेवरून योगेशांना, परंतु प्रचंड वेग आहे मयूर यांच्याकडे आणि वेगाच्या जोरावरती आपण पाहतोय बॅटर योगेश पेनकर बीट झाले आणि अजून एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळत आहेत। आज चांगलाच क्रिकेट पाहायला मिळेल, कारण का आपण पाहतोय 24 संघांमधून 3 संघ टॉपचे आपल्याला मिळालेत आजच्या या अंतिम रात्रीमध्ये। खोलात टाकलाय इथून पुढे आपण पाहतोय खोदून काढलाय मिड ऑनच्या दिशेने आणि इथून पुढे बॅटच्या स्वरूपामध्ये पहिली सिंगल येताना पाहायला मिळते। आता मात्र खऱ्या अर्थानं धाब्याला सुरुवात झाली। टीमची धाबा संख्या 2 या आकड्यावरती। P1 षटक आहे, 2 खेळाडू आपण पाहतोय तटीय सर्कलच्या बाहेर, वाईट इज लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला मिड विकेटला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उमेशजी जगताप साहेबांचं देखील आगमन आपल्याला होताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल सूरज करकरे, आखूड टप्प्याचा बॉल, बॅटची गळा, बॉल पाठीमागच्या दिशेने,
पंकज जाधव होते, नाही अडू शकले. बॉल निघालाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम रात्रीमध्ये हा पहिला चौकार. परंतु अगदी अंबातोय नाही पोहोचू शकले आणि बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्याने टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे अर्थात 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. वेगाचा फायदा झाला सूरजला. फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहतोय इथून पुढे मिड ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता आणि इथून पुढे आपण पाहतोय रिव्ह्यू जर घेतला गेलाय का. यस टीबी अंपायरची मध्ये तुंबडी पाहतोय आणि घेतली जाते. सो टीबी अंपायरच्या भूमिकेमध्ये आपला समवेत बंटी जाधव सर जॉईंट होतील. वेस्ट साइडच्या वरती आहे का बॉल ते बघावं लागणार आहे. ज्या वेळेला मयूरच्या हातामधून बॉल निघाला टप्पा नाही सापडला थेट फुल टॉस बॉल गेला आणि तो इथून पुढे आता आपण बघणार आहोत चेक करणार आहोत की वेस्ट साइडच्या वरती आहे की मग नाही. इथून पुढे आता आपण बघणार आहोत. परंतु आपण पाहतोय या स्पर्धेची चर्चा रंगली संपूर्ण महाराष्ट्रभर आणि खूप सारे प्रेक्षक वर्गांची हजेरी वन डे स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिले जवळपास यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून 60,000 प्रेक्षक वर्गांची गर्दी आपण पाहिली. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिली ते म्हणजे आकडा 70,000 प्रेक्षक वर्गांची गर्दी. एस टीव्ही अंपायर बंटी जाधव सर आमच्या समवेत जॉईंट होतील. आणि आजचा तिसरी रात्र आहे त्यामुळे इथून पुढे जर पाहायला गेलं तर रेकॉर्ड ब्रेक होतील. आजची आपल्याला पाहायला मिळते अंतिम रात्र त्यामुळे आज मात्र रेकॉर्ड ब्रेक होतील. प्रेक्षक वर्गांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्या गोष्टी आपण पाहतो इथून पुढे बघितल्या जात आहेत. ज्या वेळेला बॉल डिलिव्हर झाला त्यावेळेला बॅट आणि या बॉलचा संपर्क नेमका कुठे झाला. वेस्ट साइडच्या वरती बॉल आहे का सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर इथून पुढे आपण योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. अगदी क्लोज कॉल आहे त्यामुळे इथून पुढे संपर्क तिथे येतील आणि डिसिजन कळवतील. इथून पुढे सगळ्या आता नजरा अंपायरकडे असतील. अंपायरच्या हालचालींवरती की नेमका डिसिजन काय आहे. आणि आता मात्र डिसिजन येताना पाहायला मिळतोय नो बॉल. नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. वेस्ट साइडच्या वरती बॉल होता आणि तो निर्णय आपण पाहतोय. त्यामुळे इथून पुढे एक रिव्ह्यू गमावला आहे स्नेहल परब अलिबाग या टीमने. याची आपण नोंद घेऊयात टीम्स आणि अंपायर्स. त्यामुळे एक रिव्ह्यू तुमच्याकडे आता फक्त बाकी असेल या इनिंग मध्ये. नो बॉल म्हणजे येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा समोर आपल्याला पाहायला मिळतील योगेश पेनकर. आता मात्र स्ट्रायकिंग वरती संधी असेल नव्यानं पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. मयूर वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. फ्री हिटचा बॉल या वेळेला आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने खेळायचं होतं परंतु जमिनीलगत खेळले त्यामुळे जास्तीचा मोठा फटका नाही आला. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळते. आतापर्यंत मयूरने गोलंदाजी चांगली केली आहे. नो बॉल तर आला आणि तो चौकार होता तो अगदी पाहतोय या बॅटला स्पर्श होऊन पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती.
आणि आता मात्र शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल आहे आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर P1च्या षटकामधील हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय ड्राईव्ह करून काढला. इथून पुढे शेवटच्या बॉलवरती सिंगल येताना पान मिळते आणि बघता बघता षटक क्रमांक 1चा खेळ संपेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या दाबकवरती पान मिळते 10 या आकड्यावरती. 10 रन विदाउट लॉस सध्याची परिस्थिती. अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पान मिळेल. 10 धावा बनल्या गेल्यात. 3 रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 5-5 षटकांच्या लढती, परंतु अंतिम रात्र आहे. अंतिम रात्रीमध्ये आपण पाहतोय साखळी पद्धतीने हे मॅचेस आणि 6-6 षटकांची लढत तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. त्यामुळे अजून क्रिकेटचा आनंद लुटताना पाहायला मिळतील आमचे सगळेच प्रेक्षक वर्ग. शेवटची आणि अंतिम रात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विनंती असेल टीम स्नेहल पर्व आपला 12th मॅन कृपया करून आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. आपला 12वा प्रतिनिधी नाही आहे आणि टीम ॲडव्होकेट नितीन गोरपे मित्रमंडळ महाड आपला देखील 12वा प्रतिनिधी लगेच आपण या कॉम्बॉक्स मध्ये. इथून पुढे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावापत्र बनल्या गेल्यात. दोन्ही बॅटर आपण पाहतोय महाडची एबन जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आहेत. योगेश वेनकर एका बाजूला, एका साईडला आपण पाहतोय मिस्टर महाड सूरज करकरे. आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतील. आयुष बाउंड ट्रॅक वरती दाखल झाल्यात. खोलातला बॉल इथून पुढे आपण पाहतोय अपील केली जाते. लाऊड अपील इथून पुढे आपण पाहतोय आणि जास्तीचा इंटरेस्ट आपण पाहतोय एस्तानच्या मागे. विकेट किपर मृणाल वर्सोलकरचा आपल्याला पान मिळाला, परंतु त्यावेळेला असं वाटलं पहिल्या क्षणामध्ये की जरी कॉन्टॅक्ट बॅटचा झाला असेल तरी बॉल नंतरला जमिनीला टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये गेला असं पहिल्या क्षणामध्ये वाटलं. आणि हो, तेच इशारा देखील आपल्याला येताना पाहायला मिळतोय. त्यामुळे मेगा स्क्रीन वरती आपण दृश्य पाहिली आणि तसंच घडलं होतं. त्यामुळे आमच्या अंपायर्सने तो डिसिजन आपण पाहतोय. नॉट आउटचा पान मिळाला. गुड अंपायरिंग मॅच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पान मिळते. आयुष बाउंड ट्रॅक वरती खोलातला बॉल या बेला ऑन साइडला घ्यायचं होतं. जमिनीला केलेला फटका लॉंग दी कार्पेट सिंगल तर घेतली आहे आणि इथून पुढे होतोय दुसरा धाब्याचा कॉल डेंजर एंड कडे. सूरज आपल्याला पान मिळाले आणि इथून पुढे टीबी अंपायरची मदत घेतली जाते. क्लोज कॉल कदाचित असू शकतो, परंतु बॉडी लँग्वेज वरून बॅटरचे वाटते की असं बॅटर पोहोचलेत, परंतु नेमकं काय घडणार पुन्हा एकदा आपण टीबी अंपायरची मदत घेतली गेली आहे. सो पुन्हा एकदा आपण जाऊयात वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून डिसिजन आणि त्याच वेळेला आमचे येस बॅटर आपण पाहतोय सेफ आहेत आणि या 2 धावा आपल्याला इथून पुढे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. थोडेसे फंबल झाले होते आणि त्याचा फायदा आपण पाहतोय दोन्ही बॅटरने उचलला आणि या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या वेळेला बॅटर तिथे पोहोचले, बॅट ट्रॅक झाली, त्यानंतरला बॉल असताना लागला. सो इथून पुढे नॉट आउटचा इशारा, बॅटर सेफ. हो पुन्हा एकदा पाहतोय फुलर लेनचा बॉल होता. इथून पुढे पुन्हा एकदा डेंजर एंडकडे डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस फॉर द बॅटर. आणि इथून पुढे आता मात्र सूरज तर निघालेत. अंपायरच्या इशाऱ्याची वाट देखील नाही बघितली आहे, परंतु टीबी अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते. सो इथून पुढे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत टीबी अंपायरकडे, परंतु सूरजला कळून सुटले की काय चूक घडले वाटतं. ज्या वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, या वेळेला आपण पाहतोय बॅटर तिथे पोहोचलेत की नाही ते बघावं लागेल. आणि OUT बॅटर आउट आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळाला आणि इथून पुढे सूरज मैदानाच्या बाहेर.
फायटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय या संपूर्ण महाराष्ट्राचा टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय दिगोडेचा आपण पाहतोय सुपरस्टार खेळाडू विश्वजित ठाकूर आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतोय ॲज अ आयकॉन म्हणून तो आज ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीम मध्ये दाखल झालाय परंतु सध्याच्या घडीला फायटर जेट योगेश बेनकर आहेत योगेश बेनकर उडवलाय बॉल समोरच्या दिशेने आणि खूप दूरवरती पाठवलाय 6 धावांसाठी षटकार जास्त वेळ शांत नाही राहत योगेश बेनकर आणि याच मैदानापासून केलेली सुरुवात संपूर्ण भारतभर फायटर जेटचा आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला पुन्हा एकदा याच मैदानावरती पुन्हा एकदा फुल टॉस लगातारचा दुसरा मोठा फटका फायटर जेट यांच्या बॅट मधून दमदार वजन आता मात्र आपण पाहतोय बॉल ढगातच आता पाठवतात योगेश बेनकर आता मात्र सेट झालेत गोलंदाजांना अपसेट करण्याचं काम सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती करत आहेत फायटर जेट योगेश बेनकर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला लगातारचे 2 बॉल लगातारचे 2 षटकार आलेत इथून पुढे आपण पाहतोय पुढचा बॉल तिसरा थर्ड इन अ रो षटकारांची हॅट्रिक फायटर जेट योगेश बेनकर यांच्या बॅट मधून ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ महाड यांच्या टीमची धावा संख्या अल्पगती पानमध्ये जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती 30 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय ज्याच्या वेळेला योगेश बेनकर या खेळपट्टी उतरतात प्रेक्षक वर्गांना कधीच नाराज नाही करत गेल्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये बॅट चालली होती आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आता मात्र सुपर 3च्या या मॅचेस मध्ये बॅट चांगल्या पद्धतीने बोलतीये परंतु त्यांना थांबवण्यासाठी आता बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे याच्या नावावरती 2 अद्यापर्यंत 4 व्हीलर कार बांध मिळत आहेत आणि बाईक्स आपल्याला बांध मिळत आहेत असं मयूर वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना बांध मिळेल समोर विश्वजित ठाकूर या वेळेला आपण पाहतोय हलक्यात ढकलून काढलाय विश्वजित यांना माहिती आहे योगेश बेनकर यांची बॅट बोलतीये पहिला बॉल फेस करत होते या स्पर्धेचा दुसऱ्या रात्रीमध्ये विश्वजित नव्हते परंतु आज सुपर 3च्या मॅच मध्ये आपण पाहतोय योगेश बेनकर यांनी सामील करून घेतले विश्वजित ठाकूर यांना ॲज अ आयकॉनच्या सर्वांमध्ये आपल्या टीम मध्ये आणि पहिल्याच बॉल मध्ये त्यांच्या बॅट मधून सिंगल येताना पाहायला मिळाली आता मात्र पुन्हा एकदा बॅटर रंगेल मयूर वाघमारे वर्सेस योगेश बेनकर या वेळेला हलक्या हाताने मधून पाहतोय बॅट आणली होती पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सन्माननीय आदरणीय नाना जगताप साहेबांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सुभाषजी केकाने साहेबांचं देखील आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत सध्याच्या घडीला मॅच सुरू आहे या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे बॉल हवेमध्ये खेळाडू नाही पोहोचू शकले
सिंगल तर घेतली गेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बघा रेस लागली आहे. योगेश पेनकर वर्सेस विश्वजित ठाकूर. काय चित्र पाहायला मिळत आहेत. वा, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळेल. दोघांमध्ये रेस लागली होती आणि दोघंही आपण पाहतोय. बघता बघता धावा घेतल्या 3. महाडकर, धावा आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करूयात. काय धावा आपल्याला पाहायला मिळेल. हे चित्र सातत्याने तुम्हाला नाही पाहायला मिळत. 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे योगेश पेनकर आणि विश्वजित ठाकूर मध्ये रेस लागली होती की सर्वाधिक जास्त वेगानं धावा कोण जमेल. परंतु यावेळेला विश्वजितनं स्ट्रोक तर केला होता, परंतु योगेश काय धावले आणि त्यामुळे आपण पाहतोय 3 धावा पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्ले निश्चितपणाने आपण स्क्रीनवरती पाहू नंतरला, कारण का ते चित्र पाहण्यासारखे होते. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 35 आकड्यावरती 35 ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल हो, यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. योगेश यांना माहिती आहे मयूर आपण पाहतोय चांगल्या उच्च दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांना सन्मानाने खेळून त्यांची ओव्हर काढून मग पुढे अजून जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी असेल. कारण का आजच्या माझे जे 6 ओव्हरच्या आहेत त्यामुळे जर पाहिलं तर पार्टनरशिपची फार गरज आहे. फक्त चौकार षटकार क्रिकेटची भाषा नाही आहे. सिंगल डबल पार्टनरशिप क्रिएट करणं हे योगेश पेनकर विश्वजित ठाकूर यांना चांगलंच माहिती आहे. पुढचा बॉल फुल टॉस, परंतु नाही मोठा फटका खेळू शकले विश्वजित. जमिनीलगत आपण पाहतोय खेळला गेलेला स्ट्रोक डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि इथून पुढे सिंगल आली आहे. बघता बघता आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झालाय. मयूर वाघमारेने अद्यापर्यंत 11 बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल षटक क्रमांक 3 मधील. शेवटचा बॉल सेन्सिबल क्रिकेट. इथून पुढे आपल्याला सिंगल येताना बार मिळते. दुसरा धाब्याचा कॉल यावेळेला नाही. यावेळेला पाहतोय फिल्डर आले प्रचंड वेगानं आणि बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या ताबडतोब पार मिळते 38 आकड्यावरती 38. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि मैदानाच्या बाहेर आपण घेऊया डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, या मॅचचा आनंद घेत राहा. डीजे या सामन्यामध्ये आपली उपस्थिती लाभून आमच्यावर फ्रेंड ग्रुपच्या वतीने मी आपल्या फ्रेंड ग्रुपचे स्वागतोत्सुक श्री नाना जगताप यांना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुभाष केकाने यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचसोबत सचिनजी खाडे हेही उपस्थित आहेत, त्यांचं पण स्वागत करायचं आहे. केकाने साहेबांबरोबर आलेले श्री सचिन खाडे साहेब आहेत, त्यांचं पण नानांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. या सामन्यामध्ये आपल्याला जे चेंडू पुरवले जातात ते श्री संदेश शेठ आणि श्री समीर बुटाला यांची उपस्थिती इथे आहे. फ्रेंड ग्रुपचेच सदस्य आहेत, पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला ते चेंडू पुरवतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी अनिल आजगरे यांना विनंती करतो की आपण समीर बुटाला यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यासोबत श्री समीर बुटाला यांचं स्वागत करतील श्री अनिल आजगरे. त्यासोबत या ठिकाणी डॉक्टर राजू कोकणेही उपस्थित आहेत. मी सुहास शिरशिवकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर राजू कोकणेंचं स्वागत करतील श्री सुहास शिरशिवकर. पुढील समालोचन कक्षाकडे. धन्यवाद साहेब. आपण जावेत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पहिलीच मॅच, पहिला पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला रंगतोय. आता मात्र आयुष वर्सेस विश्वजित ठाकूर. हो, यावेळेला उडवलाय समोरच्या दिशेने खेळाडू आहेत, प्रयत्न पडतील कमी यावेळेला, परंतु अडवण्याचा प्रयत्न तर राहिलाय की काय, परंतु इथून पुढे आपण बघूयात. आणि यस, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर मग त्याचा आपण वापर करूयात.
जेणेकरून कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही याची काळजी आमच्या आयोजकांनी घेतली आहे. सो इथून पुढे आता आपण पुन्हा एकदा आपण जाऊयात वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आणि मी विनंती असेल चला तिथे जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण कृपया करून तिकडे बसलात तर आपले पाय वरती घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपला कोणताही भाग ठेवू नका. मी विनंती करतो या सगळ्याच आमच्या प्रेक्षक वर्गांचं, कारण का तिकडे आपण पाहतो या बॉल तिकडे सातत्याने येत आहेत. कुठल्याही खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जसं आपलं योगदान आहे ते खरोखरच एक या महाड रसिकांना एक मी अभिनंदन करतो की आपल्यामुळं त्या स्पर्धा यशस्वी होतात. आमचे यस अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा चौकार असेल त्यामुळे इथून पुढे आता आपण लगेच या मॅचला सुरुवात करणार आहोत. तिथे आपण पाहतोय विश्वजित यांनी खेळलेला तो फटका. प्रयत्न तर होते खेळाडूचे चांगले परंतु थोडेसे अपुरे पडले आणि बॉल अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या जवळ होता आणि तो बॉल संपर्क झाला. यस धन्यवाद प्रेक्षक वर्ग. आपल्यासाठी आपण पाहतोय खूप सारी जागा आहे समोरच्या दिशेने उजव्या बाजूला. सो तिथून बसून तुम्ही मॅचचा आनंद घ्या जेणेकरून कोणत्याही तिथे टीमचं नुकसान होणार नाही तुमच्यामुळे. याच्याकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. चला इथून पुढे आपण लगेच मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. यस धन्यवाद प्रेक्षक वर्ग. तुमच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते आहे. ज्या वेळेला स्पर्धेमध्ये खूप मोठा प्रेक्षक वर्ग असो त्यावेळेला स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते आहे. सो सगळ्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. जावेत मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो टीमची धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते 43 आकड्यावरती 43 ऑन अ बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक सध्याच्या घडीला 4 सुरू आहे. 6 षटकांची लढत. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल हो या वेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय परंतु खेळाडू आहेत या वेळेला अनिकेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे चुकी नाही करणार. टिपला जे संपला विश्वजित ठाकूरचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा बाद. डीजे बंटी इथून पुढे जर अगदी पाहायला गेलं तर ती विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. आणि आता जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 43 आकड्यावरती. 43ला 2 सध्याची परिस्थिती आहे. नवीन बॅटर आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील ओमकार माडिक. ओमकारकडे देखील खूप सारी क्षमता आहे आणि आता मात्र लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला आपण पाहतोय खेळपट्टीवरती.
आयुष पहिल्या ओव्हरमध्ये खूप महाग होते, परंतु आता जर पाहायला गेलं तर कमबॅक केलाय. विकेट घेतली आहे आयुष या गोलंदाजाने. युवा खेळाडू परंतु प्रभावित करतायत या स्पर्धेमध्ये. ओमकार आलाय, थांबवलाय. प्रचंड वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेन्सचा बॉल डिलिव्हर करायचा होता, जागा नाही द्यायची होती बॅटरला, रूम नाही द्यायचा होता आणि त्यानंतरला पाहतोय विकेट किपर मृणाल वरसुरकरच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि इथून पुढे आपण पाहतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, प्रत्युत्तर दिले या षटकामध्ये आयुष बोकाडे या गोलंदाजाने. अद्यापपर्यंत पुढचा बॉल, फुल टॉस समोर उडवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनिकेत मोकळ नाही चुकी करणार. अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. ओमकारला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 बाद. त्रेचाळीस आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि 43 आकड्यावरती आता मात्र आपण पाहायला गेलं तर तिसरी विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळाली. इथून पुढे पहिल्या काही ओव्हरमध्ये धावा तर बनला गेला होता, पार्टनरशिप देखील चांगली क्रिएट होत होती. योगेश बेनकर यांचे ते फटकेबाजी आपण पाहिली, परंतु सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये योगेश बेनकर अद्यापपर्यंत जर पाहायला गेला तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला षटक क्रमांक 2 मध्ये आयुष आले होते त्यावेळेला योगेश बेनकर शेवटचे 3 बॉल 3 षटकार लगावले गेले होते. त्यामुळे कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेटची गरज होती की पहिल्याच बॉलमध्ये सिंगल घेऊन योगेश बेनकर यांना स्ट्राईकवरती आणावं लागलं असतं, परंतु नाही, तसं नाही घडलं. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये 2 विकेट आपल्याला ॲडव्होकेट नितीन गोरपे मित्रमंडळ महाड संघ गमावताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महाडचा बाहुबली राहुल सावंत आता मात्र स्ट्रायकिंगवरती दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, राहुल आले. शेवटचा बॉल, यावेळेला तो सुद्धा निर्धाव स्वरूपाचा बॉल मिळतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी स्नेहल पर्व अलिबाग या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला आणि 2 विकेट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. चला प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा आपण तिकडे येऊन बसला, त्यामुळे मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन. आयोजकांची सूचना आहे, आपण कृपया करून तिकडे बसू नका. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय, तिकडे इन्सिडेंट्स घडणार नाही याच्याकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. चला शाळेच्या अगदी आपण पाहतोय त्या बॅनरच्या जवळ असलेले ते प्रेक्षक वर्ग तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. बघा तुम्ही स्क्रीनवरती दिसताय, सो मी लक्ष वेधेन. आपण कृपया करून तिकडे जागा मोकळी करा. सगळेच प्रेक्षक वर्ग मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय. चला व्हाईट शर्ट घातलेले प्रेक्षक वर्ग मी आपलं लक्ष वेधेन. कृपया करून आपण थोडंसं साईडला बसा आणि जर बसलं तर मग पाय वरती घेऊन बसा, याच्याकडे देखील मी आपलं चला विनंती असेल. इथून पुढे आपण पाहतो 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि टीमची धावसंख्या 43 आकड्यावरती 43 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती षटक क्रमांक 5 ला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अनिकेत मोकाल बॉल ट्रॅक वरती दाखल झाले आहेत. पहिलाच बॉल थांबवले गेले योगेश बेनकर यांना आणि इथून पुढे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ झाला आहे. पहिलाच बॉल वाईट यॉर्कर डिलिव्हर करायचा होता आणि चांगला टप्पा अनिकेत यांना सापडला आणि तिथून बॉल आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ झाला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे या गोलंदाजाने. ॲज अ आयकॉन म्हणून आपण पाहतोय प्रवास केला या गोलंदाजाने. पहिला डॉट बॉल, षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स केलाय आणि बॉल गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
या फटक्याने विराट कोहलीची आठवण करून दिली. पाकिस्तानच्या समोर केलेला तो फटका लाजवाब होता. आणि तासवेचं स्ट्रोक सिलेक्शन योगेश वेनकर यांच्या बॅटमधून. अजून एक या वेळेला आपण पाहतोय लॉफ्ट केला. 2 खेळाडू आहेत. आयुष बॉल पर्यंत येतील. सिंगल तरी इथून पुढे घेतली जाईल आणि एका दाबीवरती या वेळेला थांबावं लागणार आहे. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 50 आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. अद्यापर्यंत अर्धशतक ॲडव्होकेट नितीन कुरपे मित्रमंडळ महाड या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 7 घडीला पास सुरू आहे. अनिकेत पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती थांबलेत पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती येतील. परंतु योगेश यांना साथ आता मात्र राहुल सावंतला देखील द्यावी लागेल. आता इथून पुढे फक्त आणि फक्त 9 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 षटकांची लढत आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल राहुल सावंत उडवलाय बाहुबलीच्या बॅट मधून. हा मोठा फटका खूप दूरवरती जाणारा स्टंट अँड डिलिव्हर षटकार. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय पूजाताई जगताप यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. वा, महिला कक्षात देखील आमच्या काही कमी नाहीयेत. एन्जॉय करतायत या संपूर्ण स्पर्धेचा. आजची तर अंतिम रात्र आहे. सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे क्रिकेटचा. एकदम दाट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल हो या वेळेला नेमका हा बॉल घडलाय तरी काय. खूप आकूट टप्प्याचा होता. टप्पा पडला खूप बाहेरच्या दिशेने. बॉल इथून पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आज भावाला सपोर्ट करण्यासाठी बहीण मात्र महिला कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे कॅश प्राइज पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या ताबडतोब पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 57 या आकड्यावरती 57 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती षटकातील पुढचा बॉल वाकूट टप्प्याचा या वेळेला कलात्मकता दाखवली आहे. अखेरकार आपण पाहतोय वेल स्टॉप मी तर म्हणेल. बॉल अडवण्यामध्ये यश संपादन झाले आणि इथून पुढे जर पाय गेला तर सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावेसाठी देखील टाळ्यांचा गजर होईल. शेवटची रात्र आहे सध्याच्या घडीला. पहिली मॅच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 58 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. षटक क्रमांक 5 सध्याच्या घडीला सुरू आहे. परंतु फायटर जेट योगेश वेनकर अजून एक खेळपट्टीवरती जबाबदारीने खेळणारा व्यक्तिमत्व हा खेळाडू म्हणून देखील पाहिलं जातं संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. यशस्वी कर्णधार म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे. टॉप 5 मध्ये बेस्ट कॅप्टन म्हणून देखील योगेश वेनकर यांचं नाव अग्रक्रमांकावरती घेतलं जातं. या वेळेला बॅट वरून गेली आणि बॉल खालून निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता आपण पाहतोय इथून पुढे षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 58 या आकड्यावरती 58 ऑन बोर्ड. इथून पुढे शेवटच्या आणि अंतिम षटकांचा खेळ बाकी असेल. 6 बॉल आता मात्र फार महत्वाचे ठरतील. फर्स्ट इनिंगचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. अंतिम रात्र आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या चौफेर. पहिल्या रात्रीपासून जो पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदरपासून जे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळते आणि तशीच गर्दी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग करणारी टीम आपण कृपया करून आता टीम मीटिंग घेऊ नका. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी असेल. आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या आणि इथून पुढे आपण लगेच या मॅचला या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. शेवटची ओव्हर इथून पुढे आता मात्र बाकी असेल. 58 ऑन बोर्ड आपण पाहतोय. आतापर्यंत संघाची परिस्थिती एका साईडला अलिबाग तालुक्याचा संघ, एका साईडला आपल्याच विभागातील महाड तालुक्याचा संघ आपण पाहतोय. एका साईडला स्नेहल पर्व हा संघ आपण पाहतोय. प्रीतमजी उमासरे यांच्या मालकीचा संघ स्नेहल पर्व, तर दुसऱ्या साईडला ॲडव्होकेट नितीनजी कोरपे साहेब यांच्या मालकीचा संघ महाडचा आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती साहिल दाखल होताना पाहायला मिळतील. लास्ट ओव्हर
मॅचचा टार्गेट सेट करणारा षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. प्रारंभ होईल. पहिला बॉल. समोर राहुल सावंत आहेत. पहिलाच बॉल दांडी गुल केली आहे. पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बोल्ड OUT. रिप्ले मध्ये ओव्हर पिच बॉल होता. जर जागेवरून खेळले असते राहुल तर मग बॉल कदाचित बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता. शफल झाले होते त्यामुळे त्यांच्या रिच मध्ये हा बॉल नाही सापडला आणि राहुल सावंतला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. धक्का क्रमांक पाहतोय तो म्हणजे अद्यापचा जर पाहायला गेला तर तो 4था होता. 6व्या क्रमांकावरती ऍज अ पिन हिटर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच आपण पाहिले असा रोहित देसाई आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. 2 वर्षापूर्वी ची मॅच आठवते. 1 मध्ये 13 चिगर असताना तो सामना फिनिश केला होता रोहित देसाई या पाटरने. त्यामुळे तो एक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे आणि आता सध्याच्या घडीला तोच आपण पाहतो खेळाडू बॅटिंग एंड वरती दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल मध्ये साहिलला मिळालेली विकेट आत्मविश्वास वाढवेल, परंतु यावेळेला रोहितला देखील स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. शेवटचे 5 बॉल इथून पुढे असणार आहेत. साखळी पद्धतीने चालणारे आजच्या रात्रीमधील हे सामने. या वेळेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथून पुढे पाहायला मिळत आहेत. रोहितांना माहिती आहे 5 बॉल मधील 1 बॉल मध्ये सिंगल आली तर 4 बॉल योगेश पेनकर खेळू शकतात आणि 4 बॉल जर ते खेळले तर त्याच्यामध्ये 2 मोठे फटके ते मारू शकतात. आतापर्यंत योगेश पेनकर यांच्या बॅट मधून 4 षटकार आपण पाहिलेत. वैयक्तिक आपण पाहतोय 15 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 31 धाबा संख्येवरती बॅटिंग करतायत योगेश पेनकर. इंडिव्हिज्युअल आपल्याला बॅटिंग त्यांच्या माध्यमातून 31 धाबा संख्येची पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल इथून पुढे बाकी असतील. जे आयुषला षटकार लागले होते त्या याच एंड कडून, त्यामुळे आता मात्र काय घडणार. ज्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती आले होते आता मात्र मिळाले स्ट्राईक आणि त्याच्यावरती केली आहे एअर स्ट्राईक. 6. $65 ऑन अ बोर्ड. गेल्या वर्षी ती केलेली सिग्नेचर स्टेप मैदानाचा राजा योगेश पेनकर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. या वेळेला खोलातला बॉल इथून पुढे आपण पाहतोय बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल नाही घेतली गेली आहे. सिंगल या वेळेला आपण पाहतोय थांबवला रोहित या बॅटरला आणि इथून पुढे स्वतःकडे आपण पाहतोय स्ट्राईक ठेवली आहे. का मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये सुद्धा मैदानाच्या बाहेर सुद्धा मॅच रंगणार. चर्चा तर होणार. स्पर्धा मोठ्या लेवलची आहे. पुढचा बॉल. या वेळेला टप्पा पडतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता मात्र धाव खर्च केली जाते. टीमची धाव संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 66 या आकड्यावरती 66 ऑन अ बोर्ड. फायटर चेट योगेश पेनकर शेवटपर्यंत उभा आहे खेळपट्टीवरती. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. अजून एक मोठा फटका, परंतु या वेळेला फटका फसलाय. योगेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगली बॅटिंग करत होते. 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते, परंतु या वेळेला डिस्टन्स कव्हर नाही केला आणि योगेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. हरकत नाहीये. 5 षटकार आवडले असेल तर महारकर टाळ्यांचा गजर करूयात योगेश पेनकर साठी. योगेश पेनकर मैदानाच्या बाहेर विकेटचं बदल. आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय वैभव. आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल वैभवशाली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे.
आतापर्यंत टीमची धावसंख्या 66 आकड्यावरती. शेवटचा बॉल बॅटची गडा 66 या आकड्यावरती. इथून पुढे थांबावं लागेल ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमला आणि इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धचक्रामध्ये 67 धावसंख्येची गरज. हॅलो. फ्रेंड ग्रुप महाड आयोजित माणिकराव जगताप स्मृती चषक स्पर्धा 2026 चा अंतिम दिवस. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 2 लाख. हे बक्षीस आम्हाला ॲडव्होकेट नितीन कोरपे व ॲडव्होकेट पराग हेलेकर यांच्या वतीने मिळालेलं आहे. त्याचसोबत या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,25,000. हे बक्षीस फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने येणार. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 75,000. ते कैलासवासी सुधाकर चंदुलाल तलाटी यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय तलाटी यांच्याकडून आलेले आहे. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक शाश्वत बिल्डरचे सर्वेसर्वा श्री वैभव चांदोरकर यांच्याकडून आले आहेत. या सामन्यातील अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड गॉगल गावडे ऑप्टिशियनचे श्री अक्षय गावडे यांच्याकडून आले आहेत. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तसेच संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, स्मार्ट वॉचेस हे प्रणील मोबाईल सेंटर श्री प्रवीण चांदोरकर यांच्याकडून आलेले आहेत. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तसेच संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख पारितोषिकं ओरिएंटल कंपनी यांच्या वतीने आलेली आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजसाठी वॉटर प्युरिफायर प्रीमियर पूलचे श्री अमित शेट्टी यांच्याकडून आले आहे. संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजसाठी ब्रँडेड शूज कैलासवासी निखिल विनायक खोडके स्मरणार्थ गोपी फुटवेअर यांच्याकडून आले आहेत. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू श्री संदेश शेठ आणि श्री समीर बुटाला यांच्याकडून आले आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते कोकण एज्युकेशन सोसायटी, विहपरांजपे विद्यामंदिर महाड यांनी चांदे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं आहे. महाड नगर परिषद महाड, महाड शहर पोलीस स्टेशन, शासकीय विश्रामगृह, माई डिजिटल. या स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था श्री यश ओसवाल यांच्याकडून. त्याचसोबत विलास डेकोरेटर्सचे मालक ओंकार शिंदे, यूट्यूबचे थेट प्रक्षेपण वंडर स्पोर्ट इंडिया लिमिटचे श्री गणेश गिरी आणि सहकारी. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री विजय बालाजी सर, श्री गणेश बाविस्कर सर, श्री बंटी जाधव सर. त्याचसोबत समालोचन कक्षाकडून श्री हर्षल मुंडे आणि श्री संजय शिंदे. त्याचसोबत मयूर भुवड, मिलिंद शिंदे, त्यानंतर संदेश मिंडे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी स्क्रीन पुरवली आहे आणि कला मंदिर फोटो स्टुडिओचे श्री सचिन आरते यांचे पण विशेष सहकार्य. यासोबत सन्माननीय हितचिंतक, वर्गणीदार तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हातभार लावला आहे, तसेच सर्व प्रेक्षकांचे परत एकदा फ्रेंड ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेण्यासाठी मानगाववरून आपण पाहतोय सिद्धांत देसाई आणि त्यांची संपूर्ण मित्रपरिवार आले. त्यांचं देखील हार्दिक सरचे स्वागत. मॅच रंगेल उत्तरार्धच्या खेळामध्ये जिथे आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला खेळाडूंसाठी गॅलरी आहे, तर कृपया प्रेक्षक तिथं बसलेले त्यांना विनंती आहे की ती जी गॅलरी आहे ती खेळाडूंसाठी आहे, प्रेक्षकांसाठी नाही आहे, याची आपण काळजी घ्या. वर माहिती फलक लावलेला आहे, ती गॅलरी जी आहे स्टेजच्या डाव्या बाजूला ती खेळाडूंसाठी आहे. धन्यवाद. आणि इथून पुढे जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकणार आहोत या दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज हर्षलजी मुंडे सरांचा. तोपर्यंत पाहत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. या ठिकाणी गावडे ऑप्टिशियनचे मालक श्री अक्षय गावडे यांचं आगमन झाले. मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि मी सुबोध गांगण यांना विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. श्री अक्षय गावडे यांचा सन्मान सुबोध गांगण करतील.
अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तसेच संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी ब्रँडेड गॉगल्स ज्यांनी उपलब्ध केले ते गावडे ऑप्टिक्सचे मालक श्री अक्षय गावडे. चला परत एकदा समालोचन कक्षाकडे हर्षल मुंडे सर. हॅलो चेक. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. जिकडे आपण समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकत होतात संजयजी शिंदे सरांचा. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित भव्य दिव्य ही मान सन्मान आणि क्रिकेटची परंपरा जपणारी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 चौथी आणि शेवटची रात्र आणि पहिलीच मॅच. एका बाजूला टीम आपण पाहतोय नितीन गोरपे मित्रमंडळ महाड, तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम स्नेहल पर्व महाड. या दोन मातबर संघांमधल्या लढती आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. दोन्ही टीमला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण मागच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी स्ट्राईकला मृणाल वरसुलकर, नॉन स्ट्राईकला निकेत मोकल आणि बॉलिंग मार्क वरती विश्वजित ठाकूर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट येते का? नाही, फ्री हिटचा बॉल आहे. स्पर्धेचा नियम आहे, फ्री हिटचा बॉल आहे. आणि इकडे मात्र अनिकेत किंबहुना मृणाल दोघांनाही असं वाटलं होतं की विकेट, आणि त्याच्याहून महत्वाचं ओमकार महाडिकनं सेलिब्रेशन सुद्धा तिकडे केलं होतं. नशीब म्हणूया त्यानं सीमारेषेच्या दिशेनं बॉल टाकला नव्हता. फ्री हिटचा बॉल होता. पहिल्या बॉलवरती असं वाटलं विकेट मिळत, पण नाही. सिंगल मिळते. सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया म्हणत स्नेहल परवा अलिबाग संघानं 67 धावांच्या पाठलागाला सुरुवात केली आहे. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न तर दिघोडे गावाचा विश्वजित ठाकूर बॉलिंगसाठी. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर सूरज करकरे. अजून एक इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळते, हा दुसरा. विश्वजित ठाकूरने या स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी नेहमीच केली आहे. चांदे क्रीडांगणावरती येत असताना त्यानं इथे बराच फायनल खेळल्या. इथे फायनल खेळत असताना त्यानं टाकलेली एक सुपर ओव्हर, विजेतेपद सुद्धा आपल्या नावावरती केलं या स्पर्धेचं. हाफ ट्रॅकर कट केलाय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 2 3 4 बाउन्स सीमा पार. पहिला चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळतं. चौकाराच्या साह्यानं धावगती वाढती. संघाचा धावफलक 5. सुरुवात अशीच अपेक्षित आहे. आणि अनिकेत म्हटल्यानंतर तो शांतपणे संयमाने मैदानावरती नेहमीच खेळतो आणि आजही तोच खेळतो करत असताना पाहायला मिळालं. पहिली रात्र एकट्यानं गाजवली. पहिल्या रात्रीमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यानं केली. एकट्यानं भरपूर सारा धावा जमा केला आणि अलिबाग संघाला इथपर्यंत आणलंय. टीम स्नेहल पर्व. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला. थोड्या अंशी का होईना पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळते. विश्वजित ठाकूर म्हटल्यानंतर वेग, सर्वाधिक वेग रायगडमधील आपण जर पाहिलं तर सर्वाधिक वेगाची ओळख आहे. आणि त्याच वेळेला नेहमीच सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं ज्या गोलंदाजानं तो खेळाडू विश्वजित ठाकूर. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये फील्ड करायची होती. बॉल निघून गेला मिड ऑनला. फिल्डिंग चांगली आहे आणि तिथे सुद्धा अजून एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. 67चा पाठलाग करायचा आहे. 6 बनल्यात. या स्पर्धेमध्ये चेसिंग करणं थोडं कठीण आहे. कालच्या रात्रीमध्ये 36 धावा डिफेंड झाल्या. 40 धावा इकडे डिफेंड झाल्या. 5 ओव्हरच्या त्या मॅच मध्ये तर 6 ओव्हरमध्ये 67 बनवायच्यात. समोरचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल आणि एका चांगल्या षटकाची सांगता करत असताना पाहायला मिळाले विश्वजित ठाकूर. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहिली आहे.
पहिल्या ओव्हरला फक्त 6 धावा बनल्यात, म्हणजे या मॅचमध्ये सध्याच्या घडीचं समीकरण वेगळे आहे. आता इथून पुढे तुम्हाला बनवावा लागणार तर तब्बल 30 बॉलमध्ये 61 धावा, 30 चेंडू 61 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल शुभम डाके, अजून एक वेगवान खेळाडू, अजून एक वेगवान गोलंदाज. कमी वयामध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी करत असताना त्यालाही आपण नेहमीच पाहिलं आणि तोच खेळाडू आता शुभम ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभमच्या समोर अनिकेत आहे. ही जोडी नेहमीच आपण जर पाहिलं तर युवा खेळाडूमध्ये चर्चेचा विषय बनले. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल चांदे क्रीडांगणावरती. जनमान तांबड भुवन महाड आयोजित खासदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी येते. येत्या 25 आणि 26 एप्रिल रोजी हा कबड्डीचा महासंग्राम याच मैदानावरती पार पडत असताना पाहायला मिळेल, जिथे महाड तालुका स्तरीय महिला कबड्डी संघ सुद्धा खेळतील, महाड तालुका स्तरीय चौरंगी कबड्डी संघ सुद्धा इकडे खेळतील, तर रायगड जिल्हा मर्यादित क्रिकेट असोसिएशनचे संघ सुद्धा खेळतील. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे आहेत, फंबल. स्वतः विश्वजित ठाकूर पाहायला मिळालेत. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचे प्रयत्न, 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतील. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 8 हे आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती लागल्या. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या पाहायला मिळतील. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्येच पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल अनिकेत मोकल आणि मृणाल वर्सोलकरला, तर या धावांचा पाठलाग होईल. फुल टॉस होता गॅपमध्ये, फटका चांगला, बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार, अनिकेत मोकलच्या बॅटमधून चौकार. प्रतिम फटकेबाजी अनिकेत मोकलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अशाच पद्धतीने तो शांतपणे खेळतो आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होऊन कधी जातो याचा काही नेम नाहीये. ब्लॉक होल लाईनचा बॉल कळलंच नाहीये, अगदी खोलात टाकलाय. शुभम डाकीला सुद्धा माहिती आहे कमबॅक कधी कुठे आणि कशा पद्धतीने करायचा. ज्या वेळेला स्टफल झाला अनिकेत नंतर अगदी खोलात बॉल टाकला. 3 बॉलचा खेळ संपेल. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 12, 67चा पाठलाग चालू आहे. समोरचा बॉल मिस टायमिंग आणि आता इकडे पहिली विकेट मिळते. सर्वाधिक मोठा धक्का या मॅच मधलं आशेचं किरण अनिकेत मोकल मैदानाच्या बाहेर. क्रीडीत असताना पाहायला मिळेल. अनिकेत मोकल बाद झाला, संघ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळेल. आणि अनिकेत बाद झाल्यानंतर एक महत्वपूर्ण खेळाडू मयूर वाघमारे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अजून एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा आयकॉन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. त्यांना सामने पाहायचे रंगतदार, त्यांना सामने पाहायचे रोमहर्षक, आणि ते सामने आपल्याला पाहायला मिळतील का, हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. शुभम त्याच्या समोर मयूर, पुढचा बॉल, समोरचा चेंडू, फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला ओमकार, थोडा पंबल होईल, बॅकअप मिळेल. त्या दोर मात्र 1 धाव तिथे आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 13 धावा या स्कोर कार्ड वरती लागलेला पाहायला मिळाल्यात. धावा येत नाहीयेत, धावा बनत नाहीयेत. 67चा पाठलाग करायचा, अटॅक करावा लागेल प्रत्येक
यावेळेला इथे मात्र आपण पाहतोय कॅच पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. चेंडू धरतीला दान होतोय. झेल मात्र इकडे आपण जर पाहिलं तर सुटला असंच म्हणूया. ज्या वेळेला कॅच पकडली होती पण बॉल मैदानाला स्पर्श करत असताना पाहायला मिळत आहे. झेल तिथे मात्र सोडेल, बचावेल मृणाल वरसोलकर. मृणाल वरसोलकर बचावला. धावसंख्या धावफळकावरती 13. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा धावफळकावरती आहेत. 67चा पाठलाग करायचा आणि या मॅच मध्ये आता इथून पुढे 24 बॉल मध्ये 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू आणि 54 धावांची गरज. आता सिंगल डबलने काम जमणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. 2 वेगवान गोलंदाज एकमेकांच्या समोर. एक खेळाडू आपण जर पाहिलं तर उरण मधून येतो तर एक पनवेल मधून. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. स्ट्रोक चांगला मिड विकेटच्या दिशेला. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती तिथे जोडली जाईल. त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती वाढते. पुढे जाईल धावा धावफळकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. 67चा पाठलाग चालू आहे. 14 बनतायत. अजूनही 53 धावा बनवायच्या देणाऱ्या 23 बॉल मध्ये एकही मोठा फटका आला नाही. एक चौकार जिथे पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर अनिकेत मोकलच्या बॅट मधून तिथून पुढे धावा थांबल्यात. हा पुढचा बॉल फुल टॉस. मोठा फटका. मृणाल वरसोलकर झोपलाय मैदानावरती आणि त्यानं पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे षटकार. ही ओळख आहे मृणाल वरसोलकरची. तो खेळपट्टीवरती कधी बसतो तर कधी झोपतो पण बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवतो. हाच तो सामना पुन्हा आठवण करून देईन मी. महाड नगरीमध्ये हे असं बॅटल रंगलं होतं. महाडच्या विरोधामध्ये मृणाल वरसोलकर एकटा लढला होता. हाफ ट्रॅकर बॉल जास्तीची उसळी घेत असताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे जिथे स्वतः पंचांनी हा रेफर केलाय. व्हाईट बॉल साठी चेक केलं जाईल. या सगळ्या भूमिका पाहिल्या जातात. हा बॉल नक्की कुठे कसा निघून गेलाय हे पाहिलं जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती येत असताना पाहिलं मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफळकावरती वाढतीये. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना आपण जर पाहिलं तर तब्बल 21 या आकड्यावरती धावगती पोहोचत असताना पाहायला मिळते. आता धावा येतात. मृणाल खेळतोय. समोरचा बॉल गोळीच्या वेगानं टप्पा पडल्यानंतर निघालाय. 22च्या स्वरूपामध्ये नशीब बलवंत आहे मृणालचं आणि अलिबागकरांचं हे सांगणारा हा चौकार. जी गांधी साहेब, तेजसजी गांधी साहेब आणि विक्रांतजी मेहता साहेब यांच्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. खोलातला बॉल फटका चांगला. जयेश खैरकर फंबल झाला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न चालू झालेत आणि एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळते. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक 27 धावेवरती. आता मॅचचा आपण जर पाहिलं तर मोमेंटम शिफ्ट झालाय. मृणाल वरसोलकरच्या बॅटमधून धावा यायला लागल्या. काल आपण जर पाहिलं तर कालपर्यंतचं मृणालचं क्रिकेट या मैदानावरती होत नव्हतं. बॅटिंग होत नव्हती पण आज तो रंगात येतोय. आज तो डंगात येतोय आणि धावा जमा करतोय. समोरचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे सुद्धा आहेत. खराब फिल्डिंग जे अपेक्षित नाहीये महाड टीम कडून तेच घडतंय सध्याच्या घडीला मैदानावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्येत 2 निवाड. धावा पुढे निघतील. संघाचं धावफलक
सध्याच्या घडीला 27 वरून पुढे गेल्यानंतर आता 29 पर्यंत पोहोचले. 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोनाल्ड वर्चोलकर जमलाय या मैदानावरती. आता त्याच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. तो मैदानाच्या चहू बाजूला खेळणं जाणतो. हा शेवटचा बॉल विश्वजित ठाकूर. शेवटचा बॉल पुन्हा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर. एकच धाव तिकडे सुद्धा मिळेल. 3 ओव्हरचा खेळ पाहता पाहता संपलाय आणि जे अपेक्षित होतं ते झालं या ओव्हरमध्ये. जे गरजेचं होतं, जे पोषक होतं ते बनलंय आणि धावा आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा बनतात त्या 30. आता इथून पुढे 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्यात त्या 37. आता जर मृणालची बॅट बोलतीये तर मैदानावरती आपण जर पाहिले तर त्याची साथ देत असताना आयकॉन खेळाडू मयूर वाघमारेला सुद्धा खेळावं लागणार आहे या डावामध्ये. अपेक्षित धावा भरपूर सारा. 18 बॉल 37 ची गरज आहे. स्ट्राईक वरती पुन्हा मृणाल आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय मान सन्मान, क्रिकेटचा वारसा, प्रतिष्ठा, अनुशासन ज्या स्पर्धेनं जपलंय. फ्रेंड्स ग्रुपची ही मानाची स्पर्धा. आणि जर योगेश पेंडकर इन ॲक्शन खेळतोय, जर विश्वजित ठाकूर खेळतोय, जर शुभम डाकी खेळतोय, किंबहुना मयूर, मग मृणाल, आणि जर पंकज जाधव खेळतोय, अनिकेत मोकल खेळतोय, तर प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहता. यूट्यूब वरती सुद्धा तब्बल आत्ता 2500 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुपची मानाची स्पर्धा नेहमी चर्चेचा विषय बनलाय आणि त्या चर्चेला उधाण येण्याचं एकमेव कारण म्हणजे या स्पर्धेमध्ये येणारे आयकॉन खेळाडू नेहमीच दर्जेदार कामकाज करत असताना पाहायला मिळतात. यूट्यूबवरती जुळलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करू, जर नवीन असाल या यूट्यूब वाहिनीवरती तर एकदा आवर्जून हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा. अशा मानाच्या स्पर्धा तुम्ही या वाहिनीवरती आवर्जून पहा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, असफलता मिळते. पहिल्याच बॉलवरती शुभम या खेळाडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला. मृणालनं तो प्रयत्न फसेल. डोळ्याचं सुरक्षण करण्यासाठी वापरली जाणारी ही गॉगल, पण मृणाल मी म्हणेन आत्तापर्यंत आयुष्यामध्ये पहिल्यांदा या स्पर्धेसाठी मृणालने गॉगल वापरली आहे. त्याच्या मागचं कारणही आहे हल्लीचं क्रिकेट, हल्लीचे चेंडू आणि खेळपट्टी हे विविध पद्धतीची पाहायला मिळते. आणि मृणालचे जे काही फटके आहेत ते मैदानावरती त्याला कंपल्सरी बसून खेळावे लागतात. मग कधी बॉल टॉस होतो तर कधी खाली बसतो. आणि म्हणून स्वतःच्या शरीराची काळजी करत असताना तो नेहमी बघायला मिळाला. पण आता बॉल समोर सीमारेषेच्या पलीकडे आलाय. हा चौका. सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की मृणाल आज समोर कसा काय खेळतोय. कारण की मृणाल म्हटल्यानंतर फक्त एकच फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट इकडेच तो फटके खेळतो. किंवा मग जर रिव्हर्सला फिरला तर थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटला खेळतो. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर हे क्षेत्र सगळे त्याच्यासाठी बंद असतात. पण नाही, त्यानं स्वतःला अपग्रेड केलंय. त्याला कळून चुकलं की आता गोलंदाजांनाही समजलं की मृणाल काय करतो. या वेळेला बॅटची कडा, 1 हँडेड कॅच यष्टांच्या मागे टिपला गेलाय. झेल संपलाय. मृणाल वर्सोलकरचा खेळ. एक मोठी विकेट. मृणाल बाद. बदलले 15 चेंडू आणि आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर तब्बल 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून पुढे या 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी अलिबागचं वैभव, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला, अलिबाग तालुक्याला ज्यानं पुढे आणलं
अलिबाग मधून खेळत असताना ज्यानं दर्जा उंचावला तो पंकज जाधव. या स्पर्धेचे किंमत आपण जर पाहिले तर माणिकराव जगताप मित्रमंडळचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी जगताप साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला इथून पुढे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पंकज जाधव बुम बुम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धमाके फोडावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील पंकज जाधवला. हा पुढचा बॉल ब्लॉक कोल्लींचा चेंडू समोर खेळलाय. स्ट्रोक अगदी लॉंग ऑनला फिल्डर सूरज करकरे सिंगल तर नक्की मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 35 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. 35 धावा धावफलकावरती आहेत. मोठी मॅच रंगात आली आहे जिथे 67 धावांचा पाठलाग करायचं मोठं आव्हान आहे, कडवं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार ही मॅच रंगात आला. जिकडे मृणाल वरसोलकर बाद झाल्यानंतर अडचणी वाढल्या टीम स्नेहल परब अलिबाग टीमच्या. समोरचा बॉल मयूर वाघमारे अगदी फटका एवढा गोड की त्या फटक्याला अजिबात नाहीये तोड. आलाय षटकार. उगाच 2 फोर व्हीलर नाही आहेत. तो बॉलिंगही करतो त्या दर्जाची, तो बॅटिंगही करतो, तो धावाही जमा करतो, तो धावाही थांबवतो. धावा थांबवला पहिल्या डावामध्ये पण आता तो धावा जमा करत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला स्टफलून खेळण्याचा प्रयत्न. पहिलंच मन बनवलं होतं की अडवा बॅटनं फक्त फ्लिक करायचंय. बॉलचा संपर्क नाही या शरीरावरती आलाय चेंडू. तिथे मात्र षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बनलीये ती तब्बल 41 धावा एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला पंकज जाधव तर दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर. या दोन्ही खेळाडूंनी सोबतीचं क्रिकेट भरपूर खेळलंय आणि आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. 12 बॉल अपेक्षित धावा आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू 26 धावांची गरज. 13.00 च्या सरासरीने प्रति षटकामध्ये बॅटिंग करायची आहे. खेळत असताना टीम स्नेहल परब अलिबाग टीमला धावा बनल्या जाऊ शकतात. धावा याही बनतील पण त्याच्यासाठी खेळावं लागेल. हॅलो, या ठिकाणी आपल्या सन्माननीय कक्षामध्ये माननीय श्री संतोषजी देशमुख यांचं आगमन झालेलं आहे. मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आदेश डोळे यांना विनंती करतो की त्यांनी श्री संतोष देशमुख यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती महाड एक्सप्रेस या नावानं प्रसिद्धी निर्माण केलेला खेळाडू जयेश खैरकर बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. हा पहिला बॉल फुल टॉस. पहिल्याच बॉल वरती बूम बूम माठा पंकजच्या बॅट मधून आलाय षटकार. इकडे मात्र आपण पाहतोय मैदानावरती सेल्फी घेतली जाते. हे फॅन फॉलोइंग आहे, हे कमवलंय पंकज जाधवनं. भरपूर सारं प्रेम पंकज जाधव वरती नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. आणि होय, आपण पहिल्या दिवशी चर्चा केली होती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पंकज संपला का, माठ्या पुन्हा पाहायला मिळत नाहीये का. त्याचं उत्तर आहे हे पंकज अजून आहे
आणि सगळ्यांचा लाडका बुंबुम माट्या मैदानावरती असे फटके अजूनही खेळू शकतो आणि त्याचा थाट तुम्ही पाहताय. त्याच्या बॅटमधून हा पहिलाच बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या वाढली आहे. धावा 47 या आकड्यावरती. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश खैरकर. समोरचा चेंडू कमी गतीनं हलका लेग ब्रेक थोडे फिंगर रोल केले. जयेशनं कमबॅक केलाय. तोही जाणतो या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करायची. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर निघून जातोय आणि हा चेंडू लगेचच मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा येतोय. इथून पुढे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये येणारे 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅचला? अलिबाग की महाड, महाड की अलिबाग. जयेश खैरकर समोर पंकज जाधव. मोठा फटका समोर खेळला जाईल लॉंग ऑनच्या दिशेला. जयेश खैरकर तिथे मात्र चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक आणत असताना पाहायला मिळतील. सिंगल अजून एक मिळतीये त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती 48 धावा धावफळकावरती असताना पाहायला मिळतील. 48 धावा धावफळकावरती येतात. येणारे 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आपण पाहतोय मयूर वाघमारे. त्यानं सुद्धा एक षटकार खेचला या डावात. मोठा फटका, फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली, नाही पोहोचत आहेत. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर एक धाव तिकडे सुद्धा जोडली जाईल. एकेरी धावेनं धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहतो 49 धावा. 8 चेंडू आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 18 धावांची. 8 बॉल 18. कोण जिंकणार या मॅचला? रंगत रंगतता रोमहर्षकता आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुपची मानाची स्पर्धा यशाकडे निघाली आहे. अंतिम रात्र या अंतिम लढती आपण पाहतोय. बॅटची कडा, थांबलाय चेंडू, थांबलाय चेंडू. अजून एक डॉट बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. जर मोठा फटका आला तर डिस्टन्स कव्हर होईल या धावगतीचा, पण तो मोठा फटका आला नाही तर या मॅच मध्ये पुन्हा आपण जर पाहिलं तर नितीन कोरपे मित्रमंडळ हा संघ पुनर्र्पण करत असताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आवश्यकता आहे. 7 बॉल 18 धावांची. 7 चेंडू 18 धावा. हा शेवटचा बॉल समोर पंकज जाधव. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगला फक्त आणि फक्त सिंगल मिळतीये आणि इथून पुढे 6 चेंडू आणि आवश्यकता आहे ती तब्बल 17 धावांची. 6 चेंडू 17 धावांची गरज सामन्यामध्ये रंगत आली आहे. आता बॅटर वरती दबाव मोठा वाढलाय. 6 चेंडू 17 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या टीम महाड. टीम नितीन कोरपे मित्रमंडळ संघाला विनंती करतो आपण वेळ खर्च करायचा नाहीये. फिल्डिंग लगेच लावून घेऊया. तिथे 6 चेंडू आणि आवश्यकता आहे तब्बल 17 धावांची. बॉलिंग साठी येत असताना पाहायला मिळेल ज्यानं सर्वाधिक कमी कालावधीमध्ये महाड तालुक्यातून येत असताना ॲज अ डावकुरा फलंदाज म्हणून प्रसिद्धी निर्माण केली. पण महत्वाच्या क्षणी जेव्हा जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला तेव्हा तेव्हा तो नेहमी आक्रमकच बघायला मिळाला. असा ओमकार महाडिक 6 बॉल मध्ये 17 धावा थांबवण्यासाठी दाखल झालाय. चला हॅलो. पास घ्या. सन्माननीय व्यासपीठावर मानगावचे श्री सचिन देसाई उपस्थित आहे. मी संजय शेठ यांना विनंती करतो की त्यांनी सचिन देसाई मानगाव यांचा सत्कार करायचा आहे. त्यासोबत बरेच पाहुणे आपल्या या सन्माननीय कक्षामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सामना चालू आहे. ते आमचे दादा मांडकर असतील, चिलिमकर सर असतील, भागवत असतील, डॉक्टर कोकणे असतील, अशा सर्व सन्माननीय उपस्थित पाहुण्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा सामना चालू आहे. परत एकदा जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. आपण पाहतोय 2 षटकार तर आलेत जिथे मंगेशजी जगताप साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज झालं होतं प्रत्येक षटकारासाठी 502 षटकार तर आतापर्यंत आलेले पाहायला मिळालेत. पण आता मॅचला जिंकण्यासाठी अजून 3 षटकार हवेत, कारण की
जर 3 षटकार आले तर 18 बनतील, 17चा तर पाठलाग करायचा आहे. पण त्यासाठी तत्पर आहे मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधव. येणारे 6 चेंडू, अपेक्षित धावा आहेत त्यात तब्बल 17. 6 बॉलमध्ये या 17 धावांचा पाठलाग होईल का? पंकज जाधव वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे आपण आदराने पाहतोय. ही मॅच तो फिनिश करेल का त्याच्या स्टाईल मध्ये? पुढचाच बॉल, यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय पहिला, पंकजला मात्र थांबवलंय. आता येणारे 5 चेंडू आणि अपेक्षित धावा आहेत त्या तब्बल 17. 5 बॉल 17ची गरज. 17 बनतील का या मॅच मध्ये? हा पुढचा बॉल पुन्हा एकदा ओमकार महाडिक. मोठा फटका पंकज जाधवच्या बॅटमधून, लॉंग ऑन ला स्ट्रॉंग सिक्सर. चार चेंडू मध्ये बनवायच्यात 11 धावा. 4 चेंडू मध्ये बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये 11 धावा. स्नेहल पर्व टीमचे समर्थक म्हणत असेल पंकज जाधव आता तूच काहीतरी कर भावा. होय, त्या भावानं ठोकलाय हा षटकार. मॅच मध्ये रंगत आणली आहे. 4 चेंडू आणि आवश्यकता आहे ती तब्बल 11 धावांची. 4 बॉल 11. समोर पंकज जाधव वेल फिनिशर. ही मॅच फिनिश करेल का? पुन्हा नव्यानं आपल्या स्टाईल मध्ये सगळ्यांची मन जिंकेल का? हा पुढचा बॉल, मोठा फटका, फटका फसलाय. सिंगल तर तिकडे नक्की मिळेल. एका जावेवरती समाधान मांडलंय. आता समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मयूर वाघमारेकडे स्ट्राईक गेली आहे. नेहमीच आठवावं लागेल आता देवत गावाचं खेळत असताना क्रिकेट मयूरनं गाजवलंय बॅटिंगच्या जोरावरती. देवत गावाला भरपूर पुढे आणलंय आणि आता त्याला तीच कामगिरी करायची आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज. फुल टॉस बॉल, काय फटका खेळलाय. इथे मात्र हा बॉल या मॅचची सिच्युएशन बदलणारा असता, पण ह्या बॉलला धावा झाल्या नाहीयेत. सिंगल मिळते फक्त. आता 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा सामना जर स्नेहल पर्व संघ जिंकतोय तर सिद्धांत देसाई साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज टीम स्नेहल पर्व टीम साठी दिलं जाईल. 2 बॉल 9 धावांची गरज. ह्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर या मॅचची हवा निघाली असती, पण तिथे आलाय तो फक्त 1 धावेचा चेंडू. आता 2 बॉल 9 धावा. पंकज की ओमकार, स्नेहल पर्व की नितीन कोरपे मित्रमंडळ, कोण जिंकणार या मॅचला? 2 बॉल 9. ओमकार महाडिक बॉलिंग साठी सज्ज झालाय. हा पुढचा बॉल, फुल टॉस, पंकज जाधवनं उडवलाय षटकार.
पंचांचा इशारा आलाय. स्क्रीनवरती दाखवलं जाईल. चला बॅटर थोडा बेंड आहे. हा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. बॅटरचे चला मॅच चालू करूया आपण. चला इट्स अ फेअर. सुरू करूया. 1 बॉल 3, 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. डिसिजन आलेला आहे. मॅच चालू करा. कहानी में ट्विस्ट. 1 बॉल 3, 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. चला प्रेक्षको, स्पर्धा आणि मॅच आवडली असेल तर टाळ्या झाला पाहिजे. महाडकर, यस, हे महाडचं प्रेक्षक आहे. दर्दी प्रेक्षक आज नेहमी चांदे मैदानावरती गर्दी केली आहे. 1 बॉल 3 धावा. बूम बूम माट्या ऑन स्ट्राइक आणि त्याच्या समोर ओमकार महाडिक रंगला हा सामना. 1-3. मोठा फटका. सामना संपलाय. पंकज जाधव मैदानाचा राजा, त्यानं मारलाय हा षटकार.
मैदान खाली करा. सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया आपण खेळपट्टीच्या बाहेर यायचोय. सर्व यस, सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर व्हायचंय. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे. पंकजनी सांगितलं क्रिकेट हे एक जंगल आहे, जंगल, आणि त्या जंगलाचा राजा अलिबाग मधून दहाड मारत आलाय महाड मध्ये आणि त्यानं हा सामना संपवलाय. बुम बुम माठा, अभिनंदन.